नमस्कार मित्रांनो, MNO प्रस्तुत म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर प्रस्तुत त्रिशूला सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवसापासून आपलं ही एपिसोड कसं काय झालं तर त्रिशूला सिरीज थोडं आपण होल्डवर होते का रिझन सगळ्यांना माहिती आहे. आपलं CHO एक्झाम थोडी पीक लेवलला होते म्हणून आपण एक नवीन सिरीज लॉन्च केलं तर ते आपण तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त पद्धतीने बघताय आणि नोट्स बनवताय आणि प्रतिसाद एकदम चांगला आहे. ओके, त्याच्यासोबत आपलं त्रिशूला सिरीज पण ही आता कंटिन्यू राहणार आहे. याच्यासोबत आपण काय काय करणार आहे, ही त्रिशूला सिरीज मध्ये आपण नॉर्सेट 10, CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपले नर्सिंग मधले सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला आपण टार्गेट करत त्याच्यासोबत स्पेशली कसं आपले DMER आणि CHO महाराष्ट्र हे दोन्ही एक्झामला आपण टार्गेट करत ह्या सिरीज मध्ये पुढे जाऊया. ओके, ही जसं पद्धतीने आपलं CHO सिरीज चालू आहे, टार्गेट CHO सिरीज. कुठली टार्गेट CHO सिरीज आपला ऑलरेडी एक चालू आहे, जे कंटिन्युअली डेली किती वाजता, डेली 9 AM ला सकाळी 9 वाजता कंटिन्यू तुम्हाला ते एपिसोड भेटायला भेटते म्हणजे बघायला भेटते बरं का. ते तुम्हाला कंटिन्यू बघायचं आहे, ह्याच्यासोबत ही पण तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे. ओके, मी काय करतो, थोडी आपल्याला कसं आहे दोन्ही सिरीज एकदम चालू असताना थोडी आपल्याला ड्युटी पण करावं लागते आणि ही क्लास पण बनावं लागते. त्याचा व्यतिरिक्त काय, ही क्लासचे क्वेश्चन हुडका, नोट्स बनवा, ही सगळी आपल्याला स्वतःच करावं लागते. म्हणून थोडी ही आपण काय करूया, ही थोडी 3-3 दिवसाला किंवा 4-4 दिवसाला एक एक एपिसोड आणूत आणि त्याच्यामध्ये काय आपण कव्हर करत जाऊया आपली CHOचं आणि DME ही दोन्ही एपिसोडची. ओके, चला मग ह्याच्यामध्ये आपण ऑल नर्सिंग सब्जेक्ट ह्याच्यामध्ये सर्व संमिश्र असणार आहे. म्हणजे काय संमिश्र सरकार, त्याच्यामध्ये सर्व क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटणार. ही कंप्लीट कशामध्ये, मराठीमध्ये पहिल्यांदा चालू झालेलं ही काय आपली त्रिशूला सिरीज असणार आहे नर्सिंग मधला. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे. 3 एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलतो, मला वाटते एक 3 आठवडा झाला वाटते. ओके, चला मग आपण 34 एपिसोडमध्ये जे पहिलं क्वेश्चनचं आपण आन्सर घेत पुढे जाऊया. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटते, ओके, त्रिशूला सिरीजमध्ये काय वाटत असेल, फीडबॅक असेल तुम्ही देऊ शकता आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्याच्यासोबत काय करायचे, तुमचा मैत्रीण कोणी पण असो, ओके, कोणी पण असो, त्यांनी कशाची DMER, DHS, CRE, RRB आणि आपले नर्सिंग फील्डमधले कुठली पण एक्झाम चित्र प्रिपरेशन करत असेल मराठीमधले, मग त्यांना आपली चॅनल रेफर करायचं आहे. ओके, चला ही आपण कंटिन्यू ठेवणार आहे त्रिशूला सिरीज त्याच्यासोबत. ओके, चला मग आपण सुरुवात करूया. ते 33 एपिसोडमध्ये तुम्हाला मी एक क्वेश्चन दिलतो, कुठली MCQ ऑफ द डे म्हणून, ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे. चला काय म्हणते क्वेश्चन, शॉर्टली आफ्टर द क्लायंट वॉज ॲडमिटेड टू द पोस्टमार्टम युनिट. बघा काय झालेलं आहे, शॉर्टली आफ्टर द क्लायंट वॉज ॲडमिटेड कुठे, पोस्टमार्टम युनिटमध्ये. पोस्टमार्टम नाही बघा, पोस्टमार्टम युनिटमध्ये बरं का. आणि द नर्स नोट्स हेवी लुकिया रुब्रा. बरं का, नर्सने नोट्स केले बाबा काय, हेवी लुकिया रुब्रा होत आहे, म्हणजे काय ब्लिडिंग होत आहे, म्हणजे काय डिस्चार्ज होत आहे बरं का, विथ अ लार्ज क्लॉट कशी आहे, एकदम लार्ज क्लॉट आहे. ओके, द नर्स शुड अँटिसिपेट ऑन अ ऑर्डर फॉर, कुठली ऑर्डर द्यायला पाहिजे. ओके, पहिली ऑप्शन मध्ये दिलेलं आहे मिथार्जिन, स्टडॉल, मॅग्नेशियम सल्फेट आणि फिनोप्रॅन. ओके, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बाबा आपली मेन प्रायोरिटी आपण आता सध्याला अँटिसिपेट कुठली मेडिसिन आपण म्हणजे ऑर्डर आता देणार आहे. पेशंट कुठली आहे, पोस्टमार्टम युनिटमध्ये जस्ट आले, मग तिचं काय झालेलं आहे, लोकिया रुब्रा विथ अ लार्ज क्लॉट. एवढी लक्षात आलं की काय म्हणते बघा, इथे काय हेवी काय म्हटले, लोकिया. ओके, ते पण कुठली टाइप्स मध्ये, लोकियामध्ये राष्ट्रीय साऊथ आफ्रिका. लक्षात आलं का, CHO सिरीज मधला राष्ट्रीय कुठले साऊथ आफ्रिका हे एक रुद्र असणार आहे, त्याच्यासोबत आहे लार्ज क्लॉट. मग आपल्या लक्षात पटकन काय सजेस्ट करताय, काय सजेस्ट करताय, ही असणार आहे PPH म्हणजे काय, पोस्टमार्टम हेमरेज. लक्षात आलं. मग आपल्याला PPHचं आता मॅनेजमेंट बघावं लागणार आहे. ओके, चला आपण नेक्स्ट पेज घेऊया, त्याच्यामध्ये बघूया मॅनेजमेंट. आपल्याला बघायचं आहे मॅनेजमेंट. आपण पहिल्यांदा काय करणार आहे, असिस्ट करणार आहे. ओके, असिस्ट द पेशंट, त्याची काय काय बघणार आपण, व्हायटल सायन्स बघणार, त्याच्यामध्ये BP असो, पल्स असो, ओके, आणि O2 सॅच्युरेशन, ही सगळं आपण बघणार आहोत. ओके, कशामध्ये, ही मॅनेजमेंटमध्ये आपण बघतो बरं का. त्याच्यानंतर फंडस मसाज करायचे, कशासाठी आपल्याला बघायचंय आपले युटरिन कसं आहे, म्हणजे काय चेक युटरिन टोन बघायचं आहे आपल्याला, युटरिन टोन. ओके, पटकन लक्षात यायला पाहिजे. मोस्ट कॉमन कॉज ऑफ PPH कुठली, अटोनिक युटरिन. ओके, लक्षात आलं. असं आपण पुढे जाताना ही प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ओके, फंडस मसाज हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करावं लागतंय, हे आपल्याला मेजर करावं लागते किती ब्लड लॉस होत आहे. ओके, तुम्ही मेजर कसं करणार, मेजर ब्लड लॉस हे पण आपण
CH सिरीजमध्ये ही कव्हर केलेलं आहे. ओके, सॅनिटरी पॅडने आपण हे काय करणार आहे, काउंटिंग करणार आहे ब्लड लॉस. ओके, हेवी म्हणल्यावर किती, विदिन 15 मिनिटला आपण 15 मिनिटात काय पॅड चेंज करणार आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये हेवी एक्सेसिव्ह लॉस असणार आहे. ओके, लक्षात आलं. बघा, हे दोन्ही आपल्याला कम्पेअर करायचं आहे. आपण प्रत्येक गोष्टी डबल डबल न करता थोडे रिलेटिव्ह मधलेच आहे. ओके, चला, हे काय मेजर ब्लड लॉस इकडे झालं. त्याच्यानंतर अजून काय आपल्याला फर्स्ट लाईन इंटरव्हेन्शन काय करायचं, आता ते असेसमेंट झाला. आता इंटरव्हेन्शन करायचं आहे म्हणजे ऍक्शन मध्ये यायचं आपल्याला. ओके, मग काय करायचं, आपल्याला युट्रिन मेसेज आपण करू शकता. त्याच्यानंतर IV फ्लुइड्स पण द्यायचं बरं का, कारण ब्लिडिंग खूप आहे. IV फ्लुइड आपण नीड असेल तर ही पण द्यायचं आहे. ओके, आता आपल्याला काय विचारलं होतं ह्यांनी, ओके, ह्यांनी मेडिसिन विचारले आहे. ओके, चला, आता मेडिसिन बद्दल आपण बघूया. मेडिसिन, फर्स्ट लाईन मेडिसिन सगळ्यांना माहिती आहे. कुठली, ऑक्सिटोसिन. पण ऑप्शन मध्ये आहे का, आहे. मग आपण बघा, ही काय आपण मॅनेजमेंट मेडिसिन मध्ये काय देणार आहे, मॅनेजमेंट मध्ये ऑक्सिटोसिक्स देणार आहे. त्याच्यामधले पण कुठली ड्रग ऑफ चॉईस असणार आहे, ऑक्सिटोसिन. कुठली, ऑक्सिटोसिन हे ड्रग ऑफ चॉईस असणार आहे. मग अजून काय म्हणता येते याला, फर्स्ट लाईन ड्रग आहे. मग आपण PPH मध्ये पटकन देणारा ड्रग कुठली, ऑक्सिटोसिन असणार आहे. ओके, कसं देऊ शकतो आपण, IV इन्फ्युजन मध्ये. ओके, IV इन्फ्युजन ते पण किती, 10 to 14 युनिट पर्यंत आपण देऊ शकतो. ओके, हे देऊन सुद्धा नॉट कंट्रोलच नाही झाले. मग आपल्याला काय करावं लागेल. ओके, त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे मिथार्जिन. काय द्यायचं आहे, मिथार्जिन ही मेडिसिन द्यायचं आहे. ओके, हे पण आपण IV पण देतो आणि अजून काय म्हणता याला, IV आणि ओरल पण देतो. IV हे ना रेअरली देतात, IV आपण रेअरली देतो, पण मॅक्झिमम कुठे, ओरल पण कुठली, सबलिंग्वल मध्ये, सबलिंग्वल. ओके, ते पण किती, 800 mcg, किती, 800 mcg आपण एवढी देणार आहे. कुठली, मिझोप्रोस्टोल. ओके, लक्षात आलं की मी काय म्हणतो, ही कुठली क्लासमध्ये, ही क्लास ही युटरोटोनिक आहे. युटरोटोनिक म्हणजे ह्याची ऍक्शन काय, म्हणजे काम काय, ऍक्शन ह्याची असणार आहे ही एकदम स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शन. काय म्हणू शकतो आपण, कॉज स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शन ऑफ कशाची, युटरिन. ओके, इथं लिहायला पाहिजे होतं का. ओके, स्ट्रॉंग सस्टेन द युटरिन कॉन्ट्रॅक्शन. ओके, युटरिन कॉन्ट्रॅक्शन ही तयार करणार आहे. ओके, कुठली, ह्याची प्रॉब्लेम. हे कसं देणार आपण, ही रूट आपण जस्ट बघितलं, ओरल मध्ये, IV मध्ये रेअरली देतात बरं का, ही आपण देणार आहे. ओके, चला, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. ऑक्सिटोसिनने PPH कमी नाही झालं, कंट्रोल नाही झालं, तर आपण दुसरी मिथार्जिन म्हणजे मिझोप्रोस्टोल 800 mcg आपण IV पेक्षा जास्त आपण ओरल मध्ये यूज करणार, ही मेडिसिन आपण देऊन टाकणार आहे. ओके, चला, मग काय म्हणते, शॉर्टली आफ्टर द वॉज अडमिटेड पोस्टमॉर्टम एवढं आपल्याला कळालं. मग आपलं हे काय एनर्किन आपण देणार आहे का, ही आपण नाही देणार आहे. ओके, बघा, मॅग्नेशियम सल्फेट आपण कधी देतो, ही आपण देणार आहे, ही मसल रिलॅक्झंट आहे. मॅग्नेशियम सल्फेट हे जाणार आहे का, नाही. हे काय, स्टॉडल कशासाठी देतो, ही ओपाइड इक्वल इथं लिहितो. हे काय, ओपाइड अनर्जेसिक आहे. कशासाठी आपण अनर्जेसिक असेल तर कशासाठी देतो, पेन रिलीफसाठी देणार आहे, पेन रिलीफसाठी. ओके, मग आपले उत्तर मिथार्जिन ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. पहिले उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, मग आपण आता काय करूया, नेक्स्ट MCQ कडे जाऊया. ओके, मिथार्जिन ते हे आणले हो. चला, हे काय, मिथार्जिन टॅबलेट असणार आहे. ओके, आपण 800 mcg देणार आहोत, कुठे, ओरल मध्ये, सबलिंग्वल. ओके, लक्षात आलं, ही डॉक्टर रेड्डी हे काय कंपनीचं नाव. ओके, चला, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. ओके, चला, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, वेन वॉज स्टार्टेड स्वच्छ भारत अभियान इन इंडिया. ओके, मला वाटते ऑलरेडी ही क्वेश्चन म्हणजे काय, हे आपण रिवाइज करून टाकलेलं आहे. काय, स्वच्छ भारत अभियान, त्याला आपण काय शॉर्ट मध्ये काय म्हणतात, SBA म्हणतात. SBI नाही बरं काय, SBA. त्याला अजून काय म्हणतात, ऑल्सो नोन ॲज क्लीन इंडिया. काय, क्लीन इंडिया मशीनच म्हणतात ना, मशीन नाही बरं का, मिशन, क्लीन इंडिया मिशन. पण मॅक्झिमम सगळं स्वच्छ भारतच म्हणतात. ओके, स्वच्छ भारत अभियान लॉन्च कधी झालं हे विचारले. ही महात्मा गांधीजीच्या बर्थडे दिवशी, बर्थ एनिव्हर्सरी दिवशी 2 ऑक्टोबर कधी, 2014 मध्ये ही लॉन्च झालेली आहे. ओके, कधी, महात्मा आपले बापूजी महात्मा गांधी बर्थ एनिव्हर्सरी दिवशी. बर्थ एनिव्हर्सरी म्हणजे काय, जयंती दिवशी, जन्म जयंती नाही, जयंती फक्त. हे काय, त्या दिवशी काय
ही स्वच्छ भारत अभियान लॉन्च झालेलं आहे. यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं? ऑब्जेक्टिव्ह होतं एलिमिनेट ओपन डेफिकेशन. एलिमिनेट द काय म्हणतात त्याला, हागणदारी मुक्त. हे काय, एलिमिनेट ओपन डेफिकेशन. ओपन डेफिकेशन करायचं होतं. हागणदारी मुक्त आहे का तुमचं गाव? ते काय, एलिमिनेट द ओपन डेफिकेशन. हे जरा याचं मेन ऑब्जेक्ट होतं. त्याच्यासोबत अजून काय, प्रमोट, त्याच्यासोबत प्रमोट क्लिनिनेस, हायजिनेस नाही, हायजीन, क्लिनिनेस, हायजीन, हायजीन आणि अजून काही सॅनिटेशन. सॅनिटेशन अक्रॉस कुठे, अक्रॉस वर्ल्ड. वर्ल्ड आहे काय, नाही, आपलं हे भारतातलं आहे, अक्रॉस इंडियामध्ये. ओके, हे आपण काय मेन ऑब्जेक्टिव्ह होता. ओके, हे झालं स्वच्छ भारत अभियानबद्दल. अजून काय राहायचं, कुठे गेलं ते, हां बघा, हे काय 17 सप्टेंबर टू 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत काय होतं आपल्या देशात, स्वच्छोत्सव होता. स्वच्छता ही सेवा. बघा यांचे काय टॅगलाईन आहे बघा, स्वच्छता ही सेवा, स्वच्छ भारत मिशन इनिशिएटिव्ह. बघा 5 की पिलर ऑफ ॲक्शन हे ट्रान्सपोरेशन ऑफ द क्लिनिनेस टार्गेट युनिट्स, क्लीन पब्लिक स्पेसेस आणि सफाई मित्र सुरक्षा शिबिर, हे काय क्लीन ग्रीन फेस्टिवल, ॲडव्होकेसी फॉर स्वच्छ भारत, हे सगळं आपल्याला करायचं होतं. अजून त्याच्यासोबत काय, हां स्वच्छ भारतमध्ये ते हे पण काय म्हणतात त्याला, टॉयलेट्स, कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट, सगळीकडे टॉयलेट्स बांधून दिलेले. म्हणजे काय, कोणाकोणाला पैसे दिले, कोणाकोणाला बांधून दिले, असं झालंय. 15 काय 20,000 पर्यंत काय तर राहिलं ना पैसे. ओके, ते झालं. आणि सॉलिड आणि कुठले अजून लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट ते पण आलं. ओके, मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये चालतं. ओके, हे झालं. अजून काय म्हणू शकतो, आणि स्वच्छताबद्दल अवेअरनेस पण वाढवले. ओके, मला वाटतं बस. ओके, चला आता ऑप्शन कुठली होय, 2 ऑक्टोबर 2, बघा 13 आहे, हे 14ला झालंय. 15 ऑगस्ट. ओके, 15 ऑगस्टला काय असतं, आपलं इंडिपेंडन्स आहे. 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स आहे, झंडा ऊंचा रहे हमारा. चला, हे काय 2 ऑक्टोबर 2014, 2 सप्टेंबर नाहीये, आपलं असणार आहे उत्तर दुसरा. 2 ऑक्टोबर 2014ला कुठली स्वच्छ भारत अभियान हे काय लॉन्च झालेलं आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, द पेल्विक शेप. बघा काय म्हणते, द पेल्विक्स बद्दल बोलतोय, शेप दॅट हॅज अ पुअरेस्ट प्रोग्नोसिस. म्हणजे काय, एकदम पुअर प्रोग्नोसिस आहे. कशासाठी, फॉर वजायनल डिलेव्हरीसाठी. म्हणजे जे आपलं नॉर्मल डिलेव्हरी वगैरे होतात त्याच्यासाठी कुठली, ही खाली 4 पेल्विस दिलेले. कुठली दिलेले आहे, प्लेटिफेलॉइड, एन्थ्रोफॉइड, अँड्रॉइड ते मोबाईल मला अँड्रॉइड नाही बरं, ते काय गणिकडे, असं 4 ऑप्शन आपल्याकडे आहे. ही सगळी काय पेल्विसच आहे. ह्या पेल्विसमध्ये जी कुठली पेल्विस आहे, कसं आहे, एकदम पुअरेस्ट म्हणजे काय, एकदम खराब आहे. कशासाठी, वजायनल डिलेव्हरीसाठी. मग आपल्याला काय बघावं लागेल, ही पेल्विसचं सगळे टाईप्स आपल्याला काय करावं लागेल, सगळी बघावं लागेल. चला मग आपण एक एक बघूया. पहिली कुठली, सगळी पेल्विक. ओके, पेल्विक शेप. बघा हे पेल्विक जे शेप आहे ही काय करतो, इफेक्ट करू शकतो. शेप अफेक्ट कशासाठी, अफेक्ट द वजनल डिलेव्हरी. ओके, ही लक्षात ठेवा. ओके, म्हणूनच आपण इथे टाईप बघतोय. ओके, किती टाईप्स आहे आपल्याकडे, टाइप्स ऑफ पेल्विस. सध्याला आपण 4 बघूया, त्याच्यानंतर अजून एक ऑब्झर्वेबिलिटी ते पण आपण बघूया. टाइप्स ऑफ पेल्विस. ओके, चला पहिले आपण कुठली टाईप बघायचा, आपण एकदम पहिला बघूया. कुठली पहिला, ही बघूया, गायनेकॉइड. आपण पहिली बघणार आहे गायनेकॉइड. ओके, जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढे लिहू देतो मी. ही कुठं असणार आहे, ही मोस्ट कॉमन पेल्विस असणार आहे. मोस्ट कॉमन पेल्विस फिमेलमध्ये. ओके, हे झालं एक पॉईंट. त्याच्यानंतर हे कसं असणार आहे, हे असणार आहे राऊंड किंवा ट्रान्झर्व ओवेल शेप. कसे शेप असणार आहे, ओवेल शेप असणार आहे. ते डायग्राम पण तुम्हाला दाखवतो. ओके, हे झालं. ही असणार आहे आयडियल किंवा काय, फेवरेबल फॉर कशासाठी, ही वेजनल डिलेव्हरीसाठी. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आणि एंटिरो एपी म्हणजे काय, एंटिरो पोस्टेरियर म्हणजे आता मी जसं थांबलो. ओके, हे एंटर झालं माझ्या पाठीमागनं पोस्टेरियर. म्हणजे काय, असे तुम्ही इथनं एकदा बघता बघा कसं वाटतंय. हां, हे माझं चेस्ट समजा, हे माझं पाठीमागे. जे काय, हे एंटेरियर झालं, हे एंटेरियर, हे पोस्टेरियर असं मोजायचं. ओके, ही म्हणतो मी एंटिरो पोस्टेरियर. ही कसं असणार आहे, ही कमी असणार आहे कशापेक्षा, ट्रान्झरपेक्षा. ओके, हे कशाच्यापेक्षा कमी असणार आहे, ट्रान्झर्वपेक्षा. ओके, एवढं लक्षात आलं. म्हणजे ट्रान्झर मोठे असणार असं म्हणायचं. ओके, हे झालं. बघा कसं असणार आहे, राऊंड ओवेल शेप. कुठे आहे गायनेकॉइड, हां गायनेकॉइड येत आहे. कसं असणार आहे, हे राऊंड शेप असणार आहे.
सॉरी 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 सॉरी, हे कसं आहे राऊंड असणार आहे, हे गायनाकोड झालं. ओके चला, एखाद्याबद्दल गायनाकोड बद्दल झाला. आता कुठली राहिलं? आता अँड्रॉइड मोबाईल. अँड्रॉइड कुठली मोबाईल आहे तुमच्याकडे? अँड्रॉइड, ॲपल, हां कुठले? हे काय अँड्रॉइड. चला, ही कसं असणार आहे? ही असणार आहे दिल की धडकन सारखे. काय? ही असणार आहे हार्ट सेफ. कसं असणार आहे? हार्ट सेफ असणार आहे. ओके, ही कॉमनली कशामध्ये? हे मेल पेल्विस आहे, पण काय हे मेल पेल्विस असणार आहे, मेलमध्येच भेटतो जास्त. ओके, हे झालं. हे कसं असणार आहे? वजन लढवण्यासाठी आपलं फेवरेबल आहे का? नाही, हे नॉन फेवरेबल आहे. नॉन फेवरेबल. ओके, नॉन फेवरेबल. अजून काय म्हणू शकतो? नॉन फेवरेबल नाही, एक कुठली ग्रामर मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक, हे अनफेवरेबल म्हणतात त्याला. हे नॉन आयडियल असते बरं का. नॉन आयडियल, नॉन आयडियल आणि अनफेवरेबल. बघा, आपलं आणि इंग्लिश जमतच नाही आहे. अनफेवरेबल असणार आहे आणि नॉन आयडियल असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. याची एंटेरियर पोस्टेरियर एपी कसं असणार आहे? की सेम कसं मोर दॅन म्हणजे लेस एपी लेस इकडे ट्रान्झर असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. हे झालं. हां, ह्याच्या कॅरेक्टरेज बद्दल पण कधी कधी विचारलेलं आहे. त्याचं इच्छिया, इच्छिया स्पाईन कसं असणार आहे? एकदम शार्प असणार आहे. टोचते बरं का हे बच्चूला. ठीक आहे, ही शार्प असणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय असतं त्याच्यामध्ये जिरॅट्रिक. जिरॅट्रिक नॉच कसं असणार आहे? नॅरो असणार आहे. म्हणजे काय? त्याची सांद्रता कमी असणार आहे. आणि याचं सब प्युबिक अँगल, सब प्युबिक अँगल कसं असणार आहे? ही लेस दॅन 90 डिग्री असणार आहे. सब प्युबिक अँगल कुठे असते? अरे कुठे गेला डायग्राम? हां, जे सब प्युबिक अँगल आहे ह्याचं किती असणार आहे? 120 डिग्री असणार आहे. 120 डिग्री हे कशाची? हे गायनाकडची. आणि अँड्रॉइडची लेस दॅन 90 डिग्री असणार आहे. ओके, अजून काय म्हणतो ह्याला? डिस्टोसिया. डिस्टोसिया आणि माल पोझिशन ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली भेटते बरं का. माल पोझिशन ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली म्हणजे काय कॉमन असते ह्याच्यामध्ये, ही कशामध्ये? हे अँड्रॉइड पेल्विक, सॉरी हां अँड्रॉइड पेल्विक मध्ये. ओके चला, आता नेक्स्ट कुठले राहिलं? अँड्रॉइड झाला. अँथ्रोपॉइड. हे बघा, ही अँड्रॉइडचं आहे. ठीक आहे, वेटचे. ओके, स्पाईन दिसते ना तुम्हाला? ठीक आहे, चला. आता नेक्स्ट कुठलं? अँथ्रोपॉइड. एन्थ्रोपॉइड. एन्थ्रोपॉइड बघा, ही कसं असणार आहे? एन्थ्रोपॉइड पेल्विक ही असणार आहे ॲपी. कुठली? ॲपी म्हणजे काय? मंकी सेप. ॲपी मंकी सेप ह्याची असणार आहे पेल्विकची. आणि ओव्हल कसं असणार आहे? लॉंग ओव्हल आहे. ओके, आणि ही कसं असणार आहे? डायरेक्ट पोस्टेरियर. कुठे? डायरेक्ट पोस्टेरियर, पाठीमागे. जस्ट मी स्वतः सांगितलं तसं अँटेरियर पोस्टेरियर, पोस्टेरियर, डायरेक्ट पोस्टेरियर इज कसं आहे? कॉमन. ओके, एवढं भेटलं. अजून ह्याचे एपी कसं असणार आहे? एपी जास्त असणार आहे ट्रान्सफरपेक्षा. ओके, अजून काय म्हणू शकतो? एवढं बस. ओके, आता राहिलं कुठलं? हां, प्लॅटिपॉलाइट. प्लॅटिपॉलाइट हे शेवटचं आहे बरं का. अजून दोन आहे, ते पण आपल्याला सांगतो, ते पण विचारलेलं आहे. हे लिस्ट कॉमन असणार आहे. हे कसं असणार आहे? प्लॅटिपॉलाइट हे लिस्ट कॉमन असणार आहे, म्हणजे एकदम कमी असणार आहे. आणि हे कसं असणार आहे? की ते कसं ते किडनी फ्लॅट किडनी. कुठली किडनी? फ्लॅट किडनी सारखं दिसतंय तुम्हाला. फ्लॅट फ्लॅट किडनी सारखं दिसते. आणि ह्याचं एपी कसं असणार आहे? एपी इज टू मच. ओके, टू मच कसं असणार आहे? टू मच स्मॉल असणार आहे. ओके, कशापेक्षा? ट्रान्झोरपेक्षा. ओके, कसं लिहू शकता तुम्ही? एपी टू मच म्हणजे किती? असं आहे. ठीक आहे, ट्रान्झोर कमी असणार म्हणजे काय? ट्रान्झोर हे एपी खूप कमी असणार आहे. ओके, मला वाटतं एवढीच बस. ओके चला, हे झालं. आपण चार आपण इथे बघितलं. ओके, हे प्लॅटिपोलाइड बघितलं, अँथ्रोपॉइड बघितलं, अँड्रॉइड बघितलं, गायनेकोड बघितलं. अजून कुठली? नेग्ली एक आहे, मला वाटतं डायग्राम आहे आपल्याकडे. हां ओके, ठीक आहे. ही नेग्लिज पेल्विस आहे. ह्याच्यामध्ये काय होतं? एक ॲला ॲब्सेंट असतो. ओके, एक ॲला काय ॲब्सेंट असतो? इट इज अ कंजेनायटल डिसऑर्डर रिक्वायर ॲब्सेन्स ऑफ वन ॲला. एन ॲला ऑफ द सॅक्रमचे एक ॲला कमी असतो. रॉबर्टमध्ये दोन्ही. सॅक्रम फ्यूज विथ इनोमिनेटर ऑलमोस्ट एंटायर ॲब्सेन्स ऑफ द ॲला. ह्याच्यामध्ये दोन्ही ॲला ॲब्सेंट असतो. हे काय झालं? हे नॉर्मल आहे बरं का. हे झालं नॉर्मल. हे इलियाक बोन झालं, इथलं ॲला. हे काय ॲब्सेंट असतो ह्याच्यामध्ये. ओके, मग तुम्हाला आता पुढकायचं आहे. क्वेश्चन काय होता? द पेल्विक शेप दॅट द पुअरेस्ट प्रोग्नोसिस ऑफ द व्हेजनल डिलिव्हरीसाठी. व्हेजनल डिलिव्हरीसाठी कुठली पुअरेस्ट आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये अनफेवरेबल कुठली असणार आहे? आपण जस्ट बघितलं, ही असणार आहे कुठले? नॉन फेवरेबल. नॉन फेवरेबल का अनफेवरेबल? ही असणार आहे अनफेवरेबल आणि नॉन आयडियल फॉर व्हेजनल डिलिव्हरीसाठी. मग कुठली येते? अँड्रॉइड मोबाईल. ओके चला, मग आपली गायनेकडे का ही एकदम फेवरेबल आहे बरं का. ही फेवरेबल असणार आहे. ओके, अँड्रॉइड ही अनफेवरेबल. हे काय असणार आहे? अनफेवरेबल. ओके, हे पण नाही, हे पण नाही. मग आपले उत्तर जाणार तिसरी एकदम बरोबर. ओके चला, आपण डायग्राम पण बघितलं ना? हां, क्लिअरली बघून घ्या आता डायग्राम.
कशाचे ही गायनोकडचे ही अँड्रॉइडचं आहे. इथं स्पाईन्स वगैरे हे होते ही अनफेवरेबल असणार आहे. हे प्लॅटिपोलेट हे अँथ्रोपोलेट हे ओव्हल लॉंग आहे आणि हे फक्त ओव्हल आहे. हे फ्लॅट किडनी सारखं ओके फ्लॅट किडनी सारखं दिसतं ना तुम्हाला. ही त्याचा टाईप्स आहे. त्याच्यानंतर हे नेग्लिज पेल्विस आणि ही रोबोट पेल्विस हे पण ही विचारलेलं आहे नॉर्शिपमध्ये ओके. आणि डीएमएट पण विचारू शकतात बरं का. ओके चला हे आपण बघितलं. आता तुम्हाला कुठली क्वेश्चन आले इमेज बेस्ड क्वेश्चन आले. हे काय आहे एकदम क्लिअरली तुम्हाला दिसतंय ओके. काय दिसतंय तुम्हाला ओके. आता सांगा सॉरी बाय मिस्टेक हे मार्क करून आणायला पाहिजे होत. तुम्ही परत पाठीमागे येतील पुढे येतील आणि काय बघून जातील ना. बघा ही कुठली डायग्राम आहे तुम्हाला सांगायचं आहे. बघितलं का ना मग सांगा पटकन. बघितलं असलं तरी पण सांगायचं आहे ओके. एकदम विचित्र वाटतं का कधी बघितलं का नाही. हे त्याचं पार्ट नाही बरं का. हे खाली ठेवलेलं आहे असं सपोर्टसाठी ठेवलेलं आहे ते. हे ते तुम्हाला दिसते पांढऱ्या कलरचे ओके. सगळी पांढराच दिसत असेल पण ते पांढऱ्यामध्ये थोडे डार्क पांढरा दिसते बघा. हे खाली ठेवलेलं आहे ठीक आहे. त्याची पार्ट नाही आहे एवढी पार्ट आहे ओके. ही बघा असे इथे काय करायचंय हे दिसते बघा. हे वरती असं पकडायचं ओके. ही असं समजा असं मारायचं असतं ते मारायचं. इथे जे असते हे दिसते बघा हे रोटेटर आहे म्हणजे हे लॉक करायचं आणि परत रिव्हर्स करायचं ओके. लक्षात पाहिजे का मी कशाबद्दल बोलतो. त्याचं नाव असणार आहे काय लिनियर स्टॅपलर. लिनियर स्टॅपलर म्हणजे काय की जसं आपण स्किन स्टॅपलर बाहेर मारतो हे सेम कुठं मारायचं आहे आपलं आत मार्ग ऑर्गन मधलं म्हणजे ऑर्गनला वगैरे मारायचे ओके. लिनियर स्टॅपलर बद्दल आपण थोडक्यात बघू. कुठली ही सर्जिकल डेव्हिस आहे म्हणजे काय सर्जरीमध्ये आपण यूज करतो म्हणजे म्हणून काय सर्जिकल डेव्हिस झाला ओके. कशासाठी यूज करणार आहे आपण यूज टू कशासाठी कट अँड कट एकदा फक्त कट नाही करत बरं का. म्हणजे परत आपण हे पण करणार आहे कट आणि अजून काय स्टेपल पण करणार आहे. ते पण कसं सायमल्टेनियसली असं नाही की कट हे वेगळं करायचं हे वेगळं करायचं. कट अँड यूज टू सायमल्टेनियसली होतं बरं का. सायमल्टेनियसली ओके घेऊन घ्या. कट अँड सायमल्टेनियसली काय होणार आहे त्याच्यासोबत स्टेपल होणार आहे काय जे आपलं टिश्यूला मारणार आहे ओके. टिश्यू इथनं कसे बघा हे कसं दिसतं वाकडं तिकडे दिसते का नाही इथनं स्टेपल मारणार आहे ओके. तुम्हाला दिसत नसेल इथे असं सरळ इथे काय स्टेपल मारणार आहे. माय काय म्हणू शकतो आपण स्ट्रेट लाईनमध्ये ओके. स्ट्रेट लाईनमध्ये स्टेपल इथे मारणार आहे ओके. आपण कॉमनली कुठे यूज करतो त्याला कॉमनली आपण GIT मध्ये ओके आणि थोरॅसिकमध्ये अजून कुठे बेरेट्रिकमध्ये ही ओपनच आहे बरं का. बेरेट्रिक ते कुठली बेरेट्रिक लॅप्रोस्कोपीमध्ये पण असले येतात कुठले लॅप्रोस्कोपिकमध्ये पण ते ही ओपनच आहे. ही ओपन सर्जनमध्ये आपण यूज करणार आहे ओके. ही लॅप्रोस्कोपीमध्ये कसं आहे जे आपलं मोठी गन असते बघा तसं येणार ओके. एवढी मोठी येणार म्हणजे आत जाऊन मारायचं असतं ना आपल्याला ही ती वेगळी येणार आहे. ही काय एकदम ओपन म्हणजे काय ओपन सर्जरीमध्ये वगैरे आपण ही यूज करतो. की तुम्ही इथे ओपन पण लिहू शकता. ओपन लिनियर म्हणजे लिनियर कट म्हणजे ओपनच ते गनचं वगैरे जे गन म्हणतात आपण त्याला कुठली जे स्टेपलरला वगैरे. चला हे आपण बघितलं. अजून काय बघायचं ह्याचे काम बघू आपण. फंक्शन ह्याचे काम काय करणार आहे हे कसं करायचं आपल्याला करायचं आहे प्लेस रो ऑफ स्टेपल ओके. ते तुम्हाला रिलोड पण दाखवतो बरं का. त्याचा पण फोटो आणलेला आहे मी. स्टेपल कसे विल डिवायडिंग टिश्यू अलॉंग अ स्ट्रेट लाईनमध्ये ओके. आता समजा इथे तुम्हाला मारायचं स्टेपलला असं सरळ करायचं आणि इथे स्टेपल मारायचं असेल ओके. हे झालं त्याच्याबद्दल. ही कुठली टाईप आहे टाईप आपण बघूया ओके. ह्याच्यामध्ये मॅन्युअल आहे. आता तुम्हाला जे जस्ट दाखवलं हे काय मॅन्युअल आहे म्हणजे काय आपण हँडने ऑपरेट करावं लागेल ओके. जे पॉवर पण येतात ओके. पॉवर पण होतात. मी तर लॅप्रोस्कोपीमध्ये हे बघितलं कुठली ही पॉवरेबल म्हणजे काय आपल्याला बॅटरी टाकायचं ते ऑटोमॅटिकली गन शूट मारलं की ते ऑटोमॅटिक म्हणजे नाही आपण गाईड केल्यानंतर ते काय करणार आहे ते स्टेपल मारणार आहे ओके. त्याला काय बॅटरी येतो बॅटरी होते त्याला काय आपण हँडने करावं लागेल ओके. हे झालं दोन टाईप ओके. अजून काय म्हणू शकतो जे रो आहे ना हे स्ट्रेट लाईनमध्येच येणार आहे बघा. जे हे दाखवावं लागेल तुम्हाला बघा. ह्याच्यामध्ये किती असणार आहे ही स्टेपल ही 2 ते 4 रो असणार आहे स्टेपलमध्ये. त्याला आपण काय म्हणतो त्याला रिलोड म्हणतो आपण रिलोड ओके. बघा ह्याच्यामध्ये पण हे कलरमध्ये पण हे आहे हे ग्रीन कलर आहे
ओके, ही ग्रीन कलर आहे ना, आपण ही कशासाठी, हे गॅस्ट्रिकसाठी आपण यूज करणार आहे. आणि हे बी कुठले ब्ल्यू, हे कशासाठी, हे बवेलमध्ये आपण मॅक्झिमली यूज करणार आहे ही स्टेपल. ओके, कळलं का? ब्ल्यू फॉर बवेल, जी फॉर गॅस्ट्रिक. लक्षात ठेवा, हे विचारू शकतात पुढे जाऊन, किंवा तुम्ही ज्यावेळी नर्सिंग ऑफिसर होणार DML मध्ये, ज्यावेळी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरं, हे झालं. काय सांगत होतो मी? हां, जे स्टेपलर आतमध्ये दिसते. ओके, युजली किती दिसणार आहे? युजली 2 ते 4 रो इथे दिसणार आहे. आता तुम्हाला इथे 2 दिसते ना, इथे सॉरी, हे परत हां इथे लिहितो, हे पण तसं दिसतंय का? परत बदलतो कलर. ओके, इथे ते दिसणार आहे. ओके, हे कसं 2 ते 4 रो असणार आहे. कशाची? रो ऑफ अ स्टेपल्सी. स्टेपल्स ऑर हे पुढचे. ओके, ऑन ईच साईड, बरं का, दोन्ही साईडला. ओके, दोन्ही साईडला असणार आहे. आणि हे कट कसं करणार आहे? दोन्ही साईडला कट करतो, असं नाही की फक्त एका साईडला करतो. बरं का, हे झालं ह्याच्याबद्दल. अजून काय म्हणू शकतो ह्याच्याबद्दल? हां, हे साईज ह्याची साईज कशाची? रिलोडची. कुठले कुठले येते? 45 mm चं येते, आणि 60 mm चं येते, 75 mm चं येते, आणि 100 mm चं. तर एवढंच बघितलं. ओके, तुम्ही कुठलं बघितलं का? बघितलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कमेंट करा, हा बाबा सर आम्ही असली रिलोड, याची नंबर पण रिलोड बघितलेला. ओके, हे झालं. हे प्रत्येक नंबर झाला, आणि ह्याच्यामध्ये कलर सगळीकडे वेगवेगळे असते. बरं, ओके, आपण हे बघितलं. ओके, याचे युजेस आपण बघूया. हे बघा, ही स्टेपल आहे, इथेच आहे. हे फिंगर नॉब आहे, हे अलाइनमेंट लॉकर. हे जसं पद्धतीने जसं कुठे हां असं ओपन कर. बघा, ही इथं तुम्हाला दिसते, जे मी मार्क करतो बघा, ही आणि हे दोन्ही कसं ही डिवाइड होते, म्हणजे दोन्ही वेगळं होळ येते. त्याच्यानंतर इथे जे दिसते तुम्हाला, इथे आपल्याला जे रिलोड असं ठेवायचं असतं. ठेवल्यानंतर इथे अलाइनमेंट बरोबर करायचं आणि मारायचं, म्हणजे असं करायचं, म्हणजे असं करायचं. असं केल्यावर काय होणार? जे आपण कुठली आता समजा हे जो टिश्यू आहे, असं मारून असं टॅप करणार आणि लॉक करणार. लॉक केल्यानंतर आपल्याला असे हे करायचं असतं, म्हणजे स्टेपल मारायचं. त्याच्यानंतर असं ओढून घ्यायचं ऑटोमॅटिकली. पहिलं स्टेपल मारणार, नंतर ते कट करणार. ओके, लक्षात आलं. आता काय बघायचं होतं आपल्याला? युजेस. युजेस आपण बघणार आहे. ओके, कधी आपण GIT मध्ये, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सर्जरीमध्ये आपण ही यूज करणार आहे. बॉवेल किंवा बॉवेल रिसेक्शन वेळी, किंवा अनास्टोमोसिस वेळी. अनास्टोमोसिस ज्याच्या वेळी पण आपण यूज करतो, बरं का, अनास्टोमोसिसचा. आणि मॅक्झिमम कुठले? बॅरेट्रिकला तर भरपूर यूज करतात. ओके, जे स्ल्यू गॅस्ट्रेक्टोमी असो, स्ल्यू गॅस्ट्रेक्टोमी. ओके, आणि आपली ह्याच्यामध्ये पण बायपासमध्ये पण आपण यूज करतो. हे दोन्हीमध्ये लागतात. ओके, हे स्ल्यूमध्ये जास्त लागते बायपासपेक्षा. चला, हे झालं याची युजेस. ओके, याची ॲडव्हान्टेज काय आहे? लवकर होते, 0 मिनिटात काम होते. ओके, एवढी मोठी जे कटकण करायचं असतं, परत त्याला शिवायचं असतं, हे सगळे एकत्र होऊन जाते. ह्याची मोस्ट बेनिफिट हेच आहे, फास्टर. ओके, फास्टर देन आपण काय म्हणतो त्याला, हँडने करायचं त्याच्यापेक्षा भयानक स्पीडमध्ये होणार आहे. ओके, हे झालं. आणि हे काय करतं? रिड्यूस ब्लिडिंग आणि लीक थांबवतं. ओके, मला वाटतं बस एवढी. हे कशाबद्दल आपण, ही लिनियर स्टेपलर बद्दल एवढा आपण अभ्यास केलेला आहे. तुम्हाला ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्हाला इमेज बेस्ड क्वेश्चन मध्ये नॉर्सेट मध्ये पण असले क्वेश्चन विचारू शकतात. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. चला, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन? 32-year-old मेल पेशंट, किती 32 वर्षाच्या ओल्ड मेल पेशंट आहे, इज ऍडमिटेड आहे ना acute care psychiatric ward. ओके, सायकॅट्रिक वॉर्ड मध्ये ऍडमिट झालेलं आहे. द पेशंट स्टार्टेड शोविंग अग्रेसिव्ह टेंट्रम. अरे बापरे, एकदम भयानक अग्रेसिव्ह, म्हणजे रागात आले पेशंट. ओके, अग्रेसिव्ह टेंट्रम. विच ऑफ द फॉलोइंग ऍक्शन बाय द नर्स इज अ प्रायोरिटी. म्हणजे एक पेशंट आहे 32 वर्षाचा आणि मेल पेशंट आहे, ऍडमिट झालेला आहे कुठे? अक्यूट केअर सायकॅट्रिक वॉर्डमध्ये. आणि द पेशंट स्टार्टेड शोविंग अग्रेसिव्ह टेंट्रम, म्हणजे एकदम त्याला अग्रेसिव्ह होत आहे, म्हणजे काय खूप ते कंट्रोल होईन त्याला राग, असं पद्धतीने काय टेंट्रम आले त्याला. आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग ऍक्शन, आता नर्सला काय करायचं आहे? ओके, नर्स इज अ प्रायोरिटी. आता प्रायोरिटी काय आहे नर्स? बघा, ऑप्शन तर दिलेले, ह्याच्यामध्येच आपल्याला काय करायचे? सिलेक्ट करायचे. वेट अंटिल द पेशंट काम डाऊन ऑन हिज ओन. मग आपल्याला काय करायचे? ते कुठले पण अग्रेसिव्ह मध्ये येऊ द्या, आपल्याला काय मस्त चिल्ल मारायचं. हा बाबा, पेशंट कधीपर्यंत शांत होते मी बघतो, आणि स्वतःहून म्हणजे शांत झालं तर मी त्यांच्याकडे जातो आणि विचारतो, बाबा काय होतं, म्हणजे काय झालं तुला, असं आहे.
ही पहिली ऑप्शनमध्ये म्हणताय. आता दुसरं म्हणणं मला म्हणतंय ॲडमिनिस्टर द सेडेटिव्ह SOS. पटकन आता गरज पडले ना त्याला SOS टाकायचं, म्हणजे SOS इंजेक्ट करायचं आणि झोपून टाकायचं. कुठली? दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणताय. आता तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय? वॉर द पेशंट नॉट टू डू सच अग्रेसिव्ह ॲक्ट. आता भयानक अग्रेसिव्ह टँट्रममध्ये पेशंटला जायचं, ओय काय शांत बसतो का नाही तू आता, हां असे म्हणणारा स्टाफ नर्स आपले नर्सिंग ऑफिसर. चला काय म्हणते, कॉल फॉर अ हेल्प टू सेटल डाऊन द सिच्युएशन. आणि कॉल करायचं कशासाठी? हेल्प टू सेटल डाऊन द सिच्युएशन. ही सिच्युएशन सेटल डाऊन म्हणजे काय? कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं? कॉल करायचं आहे. बघा काय म्हणते ह्याच्यामधलं, काय करणार तुम्ही? दिल मारणार, फोन करणार का, सेडेटिव्ह इंजेक्ट करणार, किंवा म्हणणार हे बाबा तुला शांत बसायचं का नाही असं विचारणार किंवा सांगणार. मग आपल्याला ही सायकॅट्रिकचं प्रायोरिटी अनुसार बघावं लागेल. चला याचं कधी पण सायकॅट्रिकमध्ये जेवढी अग्रेसिव्ह असेल ना पेशंट, आपल्याला पहिल्यांदा लक्ष द्यायला पाहिजे, प्रायोरिटी द्यायला पाहिजे आपल्याला सेफ्टीकडे. काय करायचं आपल्याला? फर्स्ट आपण प्रायोरिटी देणार आहे सेफ्टीकडे. सेफ्टी फर्स्ट ह्याच्यामध्ये. मग आपल्याला सेफ्टी फर्स्ट द्यायचं. ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण? प्रोटेक्ट द पहिलं पेशंट आपण प्रोटेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्वतः पण काय प्रोटेक्ट करायचं आहे. असं नाही की हां मला मारतो चालतंय असं नाव पुढे जाऊन थांबायचं नाही सायकेट्रिक पेशंटला, नाही हानतीलच तुम्हाला. हे काय? प्रोटेक्ट द पेशंट आणि स्टाफ, हां आणि ऑदर, हे बाकीचं पण ही प्रोटेक्ट करायचं आहे सेफ्टीपासून. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला असेसमेंट करायचं आहे. असेसमेंट करायचं आहे. असेसमेंट काय करणार? आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफाय द ट्रिगर्स. कशामुळे याला ट्रिगर्स आले आणि किती आहे, लेवल कसा आहे त्याचा, लेवल ऑफ अग्रेशन. ओके, भयानक आहे इथं तरी अग्रेसिव्ह खूप दिलेलं आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर रिस्क टू सेल्फ फॉर अदर किती हे आपल्याला बघायचं आहे. एवढी रिस्क आहे बाबा, भयानक रिस्क आहे, त्याच्या जवळ जाऊ शकत नाही, तरी पण तुम्ही गेलं मग हे चुकीचं आहे का? येस, हे चुकीचं असणार. ओके चला, हे काय झालं? असेसमेंट आयडेंटिफाय एवढं झालं. त्याच्यानंतर काय हे झालं? हां, ते आपलं काय म्हणतात त्याला? एस्केलेशन. म्हणजे ते वरती चढते बघा, त्याला खाली आणायचं आहे. काय म्हणतात ह्याला? एस्केलेशन. त्याला खाली आणायचं डिएस्केलेशन. ही एस्केलेशन टेक्निक. जेवढा अग्रेसिव्ह आहे त्याला आता खाली म्हणजे काय रिलीव्ह करा, म्हणजे काय खाली आणायचे. कसं सांगणार तुम्ही त्याला रिलीव्ह करण्यासाठी? पहिल्यांदा 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये पण. वर्बल, तोंडाने सांगणार काय? काम, अजून काय सांगणार तुम्ही? क्लिअर इन्स्ट्रक्शन. ते पेशंटला सांगणार. हे कशामध्ये? डिएस्केलेशन मध्ये येते. ओके, आणि अवॉइड करायचं बरं का. अवॉइड नाही करायचं मी जे सांगतो. ओके, अवॉइड कन्फर्मेशन. कुठे लिहू? अवॉइड कन्फर्मेशन म्हणजे विवादात्मक आपण तिथं बोलायचं नाहीये, फक्त काम राहायचं आणि क्लिअरली इन्स्ट्रक्शन द्यायचं पेशंटला. ओके, वर्बली. हे झालं डिएस्केलेशनचा पहिला. आता वर्बल झाल्यानंतर नॉन वर्बल मध्ये आपण काय देऊ शकतो? मेंटेन सेफ डिस्टन्स. ओके, खूप अग्रेसिव्ह आहे. ओके, ओपन बॉडी लँग्वेज पाहिजे आपल्याला इथे. ओपन बॉडी लँग्वेज इथे पाहिजे. ओपन बॉडी लँग्वेज. ओके, हे लक्षात आलं. अजून काय राहिलं? वर्बल, नॉन वर्बल झालं. आता तिसरी इथेच लिहून टाकतो. एन्व्हायरमेंट. आपल्याला एन्व्हायरमेंट कसं करायचं आहे? ह्याचा रिमूव्ह हार्मफुल. कुठले हार्मफुल जे ऑब्जेक्ट आहे तिथं काढून टाकायचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. हार्मफुल जे ऑब्जेक्ट आहेत ते काढून टाकायचे ऑब्जेक्ट. ओके, मग अजून काय करायचंय? गाईड. इथे कुठे लिहू? सॉरी, इथे जागा नाही बरं का. हे काय काल आपल्याला काय करायचंय? गाईड टू सेफ एरिया. सेफ एरियाकडे आपल्याला गाईड करायचं आहे. हे काय? हे डिएस्केलेशनचा टेक्निकल हे काय टेक्निशियन झालं. त्याच्यानंतर अजून काय करायचं आपल्याला? आपण मेडिसिन वगैरे एवढे अग्रेसिव्ह असेल तर देऊ शकतो, पण असं आपल्याला डायरेक्ट द्यायचं आहे का? नाही. इफ वर्बल बघा, इफ कधी ते मेडिसिनकडे जायचं आपल्याला. इफ वर्बल आणि एन्व्हायरमेंटल ही दोन्ही मेथड फेल झालं तर म्हणजे काय? एवढं सांगून आणि एवढी सेफ्टी करून सुद्धा जे पेशंट काय कामच होईना, मग ज्यावेळी आपण मेडिसिन म्हणजे काय कुठली मेडिसिन देऊ शकतो? सेडेटिव्ह आणि अँटीसायकोटिक. पण आपण स्वतःहून देणार आहे का हे ड्रग? नाही, हे आपण डॉक्टर ऑर्डर शिवाय देणार नाहीये. आपण देणार नाहीये. ओके, एवढं लक्षात आलं. हे मेडिसिन बद्दल झालं. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो? फिजिकल रेस्ट्रेंट. लक्षात आलं का? फिजिकल रेस्ट्रेंट आपण करायचे हॉस्पिटलमध्ये खूप लोक, म्हणजे आपण कधी हे कशामध्ये आयसीयू मध्ये पण बघितलेलं आहे. रेस्ट्रेंट म्हणजे काय? बांधून टाकायचं. ओके, लास्ट रिझॉर्ट.
ओके ही असणार आहे. ओके अजून काय म्हणू शकतो, यूज अ टीम अप्रोच. यूज अ टीम अप्रोच, एक टीम घ्यायचं, ही मदत घेऊन हे करायचं आहे ना. अजून काय म्हणू शकतो, हे झालं. सगळी झाल्यावर आपल्याला काय करायचं, सगळ्यांना माहिती आहे काय, डॉक्युमेंटेशन करायचं आणि पोस्ट केअर द्यायचा पेशंटला. ओके मला वाटतं एवढी बस. हे सगळे आपल्याला जे प्रत्येक गोष्टी जे अग्रेसिव्ह आले आणि काय काय जे घडले ते सगळं आपल्याला नोट करावं लागते बरं का. ही इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट असून आहे. ओके चला आता क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला काय म्हणते, वेट अंटिल द पेशंट काम्स डाऊन ऑन हिज वे. ते स्वतः शांत बसेपर्यंत आपण पण निवांत बसायचं. हे बरोबर आहे का, नाही, हे रिस्की आहे, हे रिस्की आहे. ओके काय करू शकतो, ते पेशंट कुड हा, ते स्वतः हार्म करू शकतो आणि दुसऱ्यांना पण हार्म, सेल्फ अँड ऑदर्स. आणि आपल्याला ऑदर्समध्ये पण आपण पण आलो ना, आपल्याला पण हार्म करू शकतो, असं नाही करायचं. ओके ॲडमिनिस्ट्रेट द सेडेटिव्ह. आपण जसं खूप अग्रेसिव्ह झालं तर आपण लगेच देणार आहे का, नाही, आपण लगेच देऊ शकत नाही, आपल्याला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लागते. मग हे हां नॉर्मली तर लागत, हे तर आपण कुठले अँटीसायकोटिक आणि सेडेटिव्ह देणार आहे, मग चालणार आहे का, नाही, ही एकदम चालणार नाहीये. ही पण गेला. आता तिसरं काय म्हणते बघा, वार द पेशंट. असं सांगणार आहे का, ए शांत बस रे, काय करू नको, असं सांगणार आहे का अग्रेसिव्ह मध्ये, नाही. आणि कॉल फॉर द हेल्प टू सेटल डाऊन. येस, आम्ही काय करायचं आहे, कॉल करायचं आहे का, कशासाठी, कॉल फॉर हेल्प. कोणासाठी, म्हणजे कोणाला बोलवणार आहे तुम्ही, आपल्याला जे ट्रेन स्टाफ असते त्यांना बोलवायचं आहे. ट्रेन स्टाफला कॉल करायचा आहे, कशासाठी, टू मॅनेज सेफ्टी. टू मॅनेज सेफ्टी. बाबा इथे तुम्ही सेफ्टी मॅनेज करा, म्हणजे त्यांना ऑलरेडी ट्रेन दिलेलं असतं कशा पद्धतीने हँडल करायचं. ते काय करतील, हँडल द सिच्युएशन. सिच्युएशन हँडल करायला त्यांना आवाज म्हणजे काय, कॉल द्यायचा आहे आपल्याला. ओके काय तुम्ही एकटाच करणार आहे का एवढी भयानक अग्रेसिव्ह टेंडरमध्ये, नाही. कॉल फॉर द हेल्प टू सेटल डाऊन द सिच्युएशन, तुम्ही ही काम करणार आहे. चौथा ऑप्शन एकदम बरोबर असणार आहे, ही एकदम प्रायोरिटी असणार आहे ही ऑप्शन मध्ये. ओके मग पहिली कुठली उत्तर बरोबर आहे आपलं, चौथा उत्तर एकदम बरोबर आहे. ओके चला आता नेक्स्ट एमसी कडे आपण जाऊया. कुठली वार्ड आहे, ही सायकेट्रिक वार्ड आहे. ओके हे पण पेशंट सायकेट्रिक आहे, हे पण हे एकांचं अग्रेशन सुरू झालं की आपण ते काय ते आपण तिसरं केलं की आपणच हे दोघं मिळून आपल्यालाच मारतो. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. काय म्हणते बघा, नॉर्मल कॅपिलरी रेफिल टाइम इन चिल्ड्रन. चिल्ड्रन मधलं विचारतंय. ओके ही मोस्ट कॉमनली ही टेस्ट आपण चिल्ड्रन मध्येच करणार आहे. ह्याला काय म्हणतो, कॅपिलरी रेफिल टाइम, CRT. त्याला आपण काय म्हणतो, CRT. किती दिलेलं ऑप्शनमध्ये, लेस देन 1 सेकंड, लेस देन 3 सेकंड, लेस देन 5 सेकंड, लेस देन 7 सेकंड, असे कुठे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे. ओके चला मग आपण काय बघूया, थोडक्यात आपण कॅपिलरी रिफिल टाइम आपण बघूया. कॅपिलरी रिफिल टाइम, CRT. ओके ही कसं असणार आहे, की आपण यूज करणार आहे कशासाठी, यूज टू असिस्ट. काय असिस्ट करायचं आपल्याला, पेरिफेरल परक्युजन आपण चेक करणार आहे. पेरिफेरल परक्युजन ह्याच्यामध्ये आपण चेक करणार आहे. हे स्पेशली कशामध्ये, आपण चिल्ड्रनमध्ये, अडल्टमध्ये पण करू शकतो, पण एस्पेशली चिल्ड्रनमध्ये आपण ही करणार आहे. ओके ही नॉर्मल किती असणार आहे, ही असणार आहे लेस दॅन 3 सेकंड. ओके इथं ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, 1, 3, 5, 7. ओके चला इथे किती, लेस दॅन 3 सेकंड असलं तर काय करायचं, म्हणजे समजून घ्यायचं बाबा हे काय कॅपिलरी रिफिल आपलं परक्युजन सर्क्युलेशन बरोबर नाही. हे झालं लेस दॅन 3, म्हणजे लेस दॅन 3 मध्ये व्हायला पाहिजे, मोर दॅन झालं म्हणजे काय जास्त नको व्हायला पाहिजे. ओके हे झालं नॉर्मल, हे झालं नॉर्मल. अजून काय म्हणू शकतो, प्रोलॉंगड आणि अबनॉर्मल. प्रोलॉंगड आणि अबनॉर्मल, अबनॉर्मल CRT हे किती असू शकतो, मोर दॅन 3 सेकंड. सॉरी 3च नाही, हां हे काय मोर दॅन 3 सेकंड हे काय असणार आहे, अबनॉर्मल असणार आहे. ओके ही काय सजेस्ट करतो, मोर दॅन 3 असेल तर ही सजेस्ट करणार आहे आपल्याला, सजेस्ट ओव्हर परफ्युजन, एकदम कमी परफ्युजन असणार आहे पेरिफेरल लेवलला, किंवा शॉकचं सजेशन देतो, हा बाबा पेशंट शॉकमध्ये असू शकतो. ओके अजून काय म्हणू शकतो, नीड, याला अर्जंट किंवा काय म्हणू शकतो, इमर्जंट असेसमेंट किंवा इंटरव्हेन्शनची गरज असणार आहे, इंटरव्हेन्शनची. ओके लक्षात आले का, ही एवढी महत्वाची आहे कुठली, CRT कॅपिलरी रिफिल टाइम. ओके लक्षात आलं, ही आपण कशा पद्धतीने करणार आहे. ओके ही कशा पद्धतीने करणार आहे, कसं करायचं आहे,
तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना कसं करायचं. आपण काय करायचं, अप्लाय अप्लाय जनटल प्रेशर, एकदम सावकाश. अप्लाय जनटल जनटल प्रेशर टू द, कुठे, टू द नेल बेड. इथे नेल बेड, इथे माझा नेल, इथे सॉरी इथे पहिलं लिहितो मी नेल बेडला. ओके, असं दिसतंय का तुम्हाला? ओके, इथे जनटली प्रेशर तुम्हाला द्यायचं आहे. ओके, फोटो दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला कळतील. ओके, हे केलं आपण. त्याच्यानंतर काय करायचे, फॉर किती, फॉर अबाउट 3 सेकंड. ओके, ते झालं. कुठे लावायचं, नेल बेड झालं. आणि इनपटमध्ये आपण, इनपटमध्ये तुम्ही स्टर्नम स्टर्नम किंवा फोरहेडमध्ये पण करू शकता. ओके, स्टर्नम इनपंटमध्ये बरं का, इनपंटमध्ये आपण तुम्ही करू शकता. हे झालं फॉर अबाउट 3 सेकंड, एवढं झालं. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो, हां एवढं आपण प्रेशर जनरली दिल्यानंतर ते परत रिलीज पण करायचं बरं का. ते रिलीज झाल्यावरचं इथं बघा, आता काय केलं तुम्ही, आपल्या जनटा प्रेशरमधनं नेल बेड एवढं केल्यानंतर थोडी वेळ थांबले. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी सोडते म्हणजे काय, रिलीज करता तुम्ही तिथनं, रिलीज रिलीज काय, प्रेशर, रिलीज प्रेशर. आणि त्यावेळी काय करायचं तुम्हाला, मेजर टाइम, इथं टाइम मेजर करायचा आहे. मेजर टाइम अंटिल कधी, अंटिल पिंक कलर, परत पिंक कलर या येईपर्यंत, कलर रिटर्न. ओके, चला मी काय करू, तुमच्यासमोर करतो. ओके, मी इथं पकडलो, कम्प्लिटली व्हाईट झाला इथे. ओके, मी काय जनरली पकडलो, पटकन सोडलो, आलं पण इथे 1-1.5 सेकंड लागले असेल का, म्हणजे काय मी नॉर्मल आहे, म्हणजे काय पर्पल लेवल एकदम बरोबर आहे. हे काय पिंक कलर रिटर्न झाले. ओके, एवढं लक्षात आलं. नॉर्मल किती होता, नॉर्मल हे लेस दॅन 3 सेकंडमध्ये यायला पाहिजे. ओके, हे झालं आपलं कुठली रिफिल टाईम, कॅपिलरी रिफिल टाईम. चला अजून एक, हां हे आपलं कुठली असं पद्धतीने पकडायचं आहे, म्हणजे काय होल्ड करायचं आहे, म्हणजे प्रेशर द्यायचं आहे. ओके, लक्षात आलं. हे झालं. काय म्हणत होतो, ही अकॉर्डिंग टू आपली NHMचे एक गाईडलाईन्स आहे त्याचा अनुसार आहे बरं का. काही पुस्तकमध्ये तुम्हाला लेस दॅन 2 सेकंड दिलेलं आहे, पण NHM मध्ये लेस दॅन 3 सेकंडच दिलेलं आहे. त्याच्यासाठी मी प्रूफ आणलं बरं का. कॅपिलरी रिफिल इज अ सिम्पल टेस्ट दॅट्स अशी हाऊ क्विकली ब्लड रिटर्न टू द स्किन आफ्टर द प्रेशर इज अप्लाइड. बघा क्विकली किती वेळाने येते. इज कॅरी बाय अप्लाइंग द प्रेशर द पिंक कलर यायला पाहिजे. नेल बेड ऑर द थंब ब्लू टाईममध्ये पण तुम्ही करू शकता. चेंज ओव्हर द कुठे बच्चू शेल तर स्टर्नम आणि फोरहेड इन त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. इन्फ्रंट फॉर 3 सेकंड. फिगर 2.12 मध्ये दाखवले, इथे दाखवले बघा तसे. ओके, इफ द फ्रॉम रिलीज केल्यानंतर ते पिंक कलरमध्ये यायला पाहिजे. नॉर्मली किती, लेस दॅन 3 सेकंडमध्ये यायला पाहिजे. इन केस ऑफ ते मोर दॅन 3 सेकंडमध्ये आलं तर, प्रोलॉंग झालं तर मग तुम्हाला काय समजून घ्यायचं, चेकिंग द CRT इज अ लिम्ब लिफ्टिंग द स्टेट. त्याच्यामध्ये काय अबाउट द हार्ट असू शकतो. लिफ्टिंग द लिम्ब हेल्प द असेसरी अँटेरियर कॅपिलरी रिफिल नॉट वेनस. म्हणजे काय, हे सगळं अबनॉर्मल म्हणतंय, म्हणजे काय लेस दॅन 3 सेकंडमध्ये यायला पाहिजे. एवढी इथं बोर्डमध्ये लिहिलं बघा त्यांनी, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, एवढी लक्षात ठेवा. चला, हे काय डायग्राम जसं पद्धतीने दाखवले, मी पण दाखवलं. आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे. चला, ओके, ऑप्शनमध्ये लेस दॅन 7 सेकंड हे भरपूर झालं. अबनॉर्मॅलिटी हे पण अबनॉर्मल झालं. हे काय 5ला काय म्हणू शकतो आपण, पुअर. त्याला आपण पुअर परफ्युजन म्हणतो. पुअर परफ्युजन. लेस दॅन 7 म्हणजे ते सिव्हिअर झालं, सिव्हिअर शॉक. ओके, लेस दॅन 3 एकदम नॉर्मल असणार आहे. आणि हे काय नाही. मग आपले उत्तर कुठले असणार आहे, लेस दॅन 3 म्हणजे कुठले, बी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. एकदम उत्तर कुठली, बी एकदम बरोबर असणार आहे. ओके, लक्षात आलं का आपण कशाबद्दल, ही अकॉर्डिंग टू NHM मध्ये पण आपण चेक केलं, ह्याच्यामध्ये पण लेस दॅन 3 सेकंडच आहे. काही बुक्समध्ये तुम्ही चेक केलं तर तुम्हाला लेस दॅन 2 सेकंड भेटते. पण तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आपली CHO मध्ये असो, DMR मध्ये असो, आपल्याला लेस दॅन 3 उत्तर द्यायचं आहे क्वेश्चन आला तर. ओके, चला काय म्हणते बघा आता, व्हॉट इज द ट्रू अबाउट स्मॉल इंटेस्टाईन. ओके, तुम्हाला वाटतील एकदम इझी क्वेश्चन. चला काय म्हणताय, व्हॉट इज द ट्रू अबाउट. खाली 4 ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यापैकी कुठली जे खरं आहे कशाबद्दल, स्मॉल इंटेस्टाईन बद्दल. चला काय म्हणते, ड्युओडेनम इज अ पार्ट ऑफ अ स्मॉल इंटेस्टाईन. बघा काय म्हणते, ड्युओडेनम इज इज अ पार्ट ऑफ, नाही, इज अ नॉट अ पार्ट ऑफ. म्हणजे काय, ड्युओडेनम ही जे आहे, जी स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट नाही आहे बाबा म्हणते हे. ओके, आणि नेक्स्ट काय म्हणते, डायजेशन ऑलमोस्ट कम्प्लीट आहे. मॅक्झिमम जे डायजेशन जे आहे ते कुठे होणार आहे, इंटेस्टाईन मध्ये होत आहे. आणि चौथा ऑप्शन मध्ये काय म्हटलं, तिसऱ्यामध्ये, इलेम इज अ मिडल पार्ट ऑफ अ स्मॉल इंटेस्टाईन. इलेम जे आहे, ओके, स्मॉल इंटेस्टाईन मधलंच पार्ट आहे, पण ते कुठली, मिडल पार्ट आहे म्हणते. आणि चौथामध्ये काय दिलेलं आहे, जे वरती 3 सांगितले सेंटेन्स ते सगळी 3 बरोबर आहे असं म्हणताय. मग आपल्याला
स्मॉल इंटेस्टाईन बद्दल माहिती आहे का? मग बघावं लागेल आपल्याला. स्मॉल इंटेस्टाईन बद्दल थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायला पाहिजे. चला आपण सुरुवात करूया स्मॉल इंटेस्टाईन बाबत. स्मॉल म्हणजे काय बरं का? हे स्मॉल इंटेस्टाईन फक्त नावाने स्मॉल आहे, पण लय लेंदी असते बरं का. स्मॉल इंटेस्टाईन इंटेस्टाईन कसं आहे, स्मॉल आहे पण लेंदी खूप आहे, म्हणजे भरपूर लेंथ असणार आहे. कसं पहिला तेच आपण लिहू की कसं असणार आहे, लॉंग असणार आहे आणि कॉइल्ड असणार आहे. कॉइल्ड मध्ये कॉइल्ड म्हणजे कसं असं सरळ नसणार आहे, म्हणजे काय आपली abdominal मध्ये असं असे कॉइल्ड असणार आहे. लक्षात आलं, हे कॉइल्ड असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. कॉइल्ड हे कशाची पार्ट ऑफ आपली एलिमेंटरी ट्रॅक. आपली जे एलिमेंटरी ट्रॅक आहे त्यातली पार्ट आहे बरं का ही कुठली, आपलं स्मॉल इंटेस्टाईन. एवढं लक्षात आलं. आणि जे मॅक्झिमम डायजेशन होते, मोस्ट डायजेशन डायजेशन म्हणा आणि त्याच्यासोबत काय अब्सॉर्प्शन म्हणा, अब्सॉर्प्शन, ही दोन्ही ह्याच्यामध्ये मॅक्झिमम होते. कुठली, जे आपलं न्यूट्रियंट. हे लक्षात आलं. हा, याची लेंथ स्मॉल आहे पण लेंथ किती आहे, लेंथ असणार आहे 6 मीटर. लक्षात घ्या 6 मीटर. अजून काय म्हणू शकतो तुम्ही 600 सेंटीमीटर पण म्हणू, 600 सेंटीमीटर पण म्हणू शकता. ही एवढी असणार आहे इन अडल्ट मध्ये बरं का. तुम्ही म्हणतील बच्चू मध्ये काय असणार असं, अडल्ट मध्ये सांगतो, नॉर्मली झालं हे लेंथ एवढी असणार आहे. ओके, याच्यामध्ये टोटली 3 पार्ट असतो. कुठले याच्यामध्ये पार्ट पार्ट किती असणार आहे, त्याच्यामध्ये 3 पार्ट असणार आहे. ओके, चला आपण एक एक पार्ट बघूया. पहिली पार्ट असणार आहे कुठली, डिओडेनम. कुठली पार्ट असणार आहे, ही डिओडेनम असणार आहे. ओके, ही कसं आहे, ही फर्स्ट पार्ट आहे. फर्स्ट पार्ट ऑफ अ स्मॉल इंटेस्टाईन. फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके, ही फर्स्ट पार्ट असणार आहे स्मॉल इंटेस्टाईनचे. किती, ही असणार आहे 25 सेंटीमीटर. ही एग्युरेट बरं का. हा, ह्याची खूप वेळ विचारलं, ही सी सेप असतं बरं. सी सेप हे कनेक्ट डायरेक्ट स्टमकला कनेक्ट असतं, स्टमक पासून सुरू होते. ओके, हे झालं. त्याच्याबद्दल अजून काय म्हणू शकतो ह्याच्याबद्दल, ह्याला तिथे अजून थोडी जवळच वाटते स्पिंक्चर ऑफ ओढाय असते. ह्याच्यामध्ये काय ही रिश्यू करतो, काय रिश्यू बैल बैल आणि पॅनक्रिएटिक ज्यूस रिश्यू करतो बरं का. पॅनक्रिएटिक ज्यूस रिश्यू करतो. ओके, मला वाटतं आपण डायग्राम आणलं का, सॉरी डायग्राम विसरलं बघायचे, तुम्हाला दाखवलं असतं. रेशिओ बैल आणि पॅनक्रिएटिक ज्यूस. ओके, हे याच्यामध्ये असतं. अजून काय की मेजर साईट आहे कशासाठी, मेजर साईट ऑफ केमिकल डायजेशन. मेजर साईट ऑफ केमिकल डायजेशन साठी. ओके, डायजेशन साठी. लक्षात आलं का डिओडेनम बद्दल. ओके, चला हे झालं डिओडेनम बद्दल. आता नेक्स्ट पार्ट कुठले, डिओडेनम झाल्यानंतर, त्याचं झाल्यानंतर कुठले असणार आहे, जेजुनम असणार आहे. ओके, जेजुनम, डिओडेनम, जेजुनम, त्याच्यानंतर इलियम. ओके, हे किती सेंटीमीटर, हा बघा ही कुठले फर्स्ट आहे का, नाही, ही असणार आहे मिडल पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. किती सेंटीमीटर असणार आहे बाबा, ही असणार आहे 125 सेंटीमीटर. डिओडेनम किती होता, फक्त 25 सेंटीमीटर. ओके, ही कसं असणार आहे, ही मेन साईट असणार आहे. कशासाठी, मेन साईट ऑफ ऑब्सॉर्प्शन. एकदम सगळी हिरकून घेत आहे कुठली, आपली जेजुनम. ओके, न्यूट्रियंट, सर्व न्यूट्रियंटला. ते झालं जेजुनम बद्दल. आता राहिलं कुठलं, डिओडेनम, जेजुनम. आता राहिलं इलियम. हे एकदम लास्ट काय म्हणू शकतो आपण, हे असणार आहे लास्ट पार्ट ऑफ आपली स्मॉल इंटेस्टाईन. हे किती सेंटीमीटर असणार आहे बाबा, ही एकदम मोठी असणार आहे, 440 सेंटीमीटर ही असणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर ही ह्याच्यामध्ये काय काय होतं, ऑब्झर्वेशन ऑफ विटॅमिन बी12 आणि बैल साल्ट. ओके, अजून काय, जे रिमेनिंग सगळी न्यूट्रिएंट याच्यामध्ये काय होतं, हे याच्यामध्ये ऑब्झर्व होणार आहे. ही कसं असणार आहे, ही इथेच लिहू का, ही एंड ॲट अ इलिओसिकल. हे इलिओसिकल जंक्शन पाशी एंड होणार आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो, आयसी जंक्शन. ओके, आयसी जंक्शन पाशी एंड असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. ओके, अजून काय म्हणू शकतो, त्याचे फंक्शन, हे स्मॉल इंटेस्टाईनचे फंक्शन काय काय असणार आहे, याची काम. ओके, मॅक्झिमम सगळे डायजेस्ट तर इथंच होणार आहे, कम्प्लीट किंवा मॅक्झिमम. कम्प्लीट काय होणार आहे, इथं डायजेशन तर होणारच आहे. ओके, कशा कशाचे म्हणू शकतो तुम्ही, कार्बोहायड्रेट म्हणा, फॅट म्हणा, अजून काय राहिलं प्रोटीन म्हणा, याचे मॅक्झिमम डायजेशन इथेच होणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, अब्सॉर्प्शन ऑफ ओके न्यूट्रिएंट मध्ये पण कुठलं विटॅमिन म्हणा, मिनरल्स आणि वॉटर.
बरं का. लार्ज इंटेस्टाईनमध्ये पण लार्ज वॉटर कंझ्युम होतं, ह्याच्यामध्ये पण होतं बरं का. तुम्ही कन्फ्युज नका होऊ. ओके, अजून काय म्हणू शकतो, ही सिक्रेशन करतो. काय सिक्रेशन ऑफ द इंटेस्टायनल एन्झाईम अँड हार्मोन, एन्झाईम्स आणि हार्मोन्स. मला वाटतं बस एवढी. ओके, चला आपण आता सॉल्व्ह करूया ही क्वेश्चन. ओके, इथं चला आपण क्वेश्चनवर खालीच. चला, व्हॉट इज अबाउट अ स्मॉल इंटेस्टाईन, ह्याच्यामध्ये दिलेल्या स्मॉल इंटेस्टाईन बद्दल कुठली कुठली खरी आहे. ओके, ड्युओडेनम इज अ पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. येस, पण इथे काय आहे, नॉट अ पार्ट ऑफ द इंटेस्टाईन. असं आहे का, नाही. ही स्मॉल इंटेस्टाईनचं एकदम पहिले पार्ट असणार आहे ड्युओडेनम. कसं असणार आहे, 25 सेंटीमीटर असतो, सी सेप असतो. आता आपण जस्ट बघितलेलं आहे. मग ही आपली उत्तर नसणार आहे. सेकंड काय म्हणते बघा, डायजेशन ऑलमोस्ट कम्प्लिटेड. डायजेशन ऑलमोस्ट त्याच्यामध्ये होते का, येस. कम्प्लिशन ऑफ डायजेशन, कुठली कुठली कार्बोहायड्रेट असो, फॅट असो, प्रोटीन, इथपर्यंत सगळे झालेलं असतं. एकदम बरोबर आहे का, येस, ही बरोबर आहे. पण आपण होल्डमध्ये ठेवूया, अजून 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. इलिम इज अ मिडल पार्ट ऑफ अ स्मॉल इंटेस्टाईन. असं आहे का, नाही. पहिला ड्युओडेनम असणार, त्याच्यानंतर जेजुनम नंतर असणार आहे इलियम. ही एंड होतो इलिओसिकल जंक्शन पर्यंत. किती, 450 सेंटीमीटर पर्यंत ह्याची लेंथ असणार आहे. कशाची, इलियमची. ही कुठली, ही लास्ट पार्ट असणार आहे. ओके, ही कसं असणार आहे, लास्ट पार्ट असणार आहे. मग मिडल पार्ट कुठली होता, मिडल होता आपलं जेजुनम. मिडल होतं जेजुनम. लक्षात आलं का, जेजुनम ही किती, 125 सेंटीमीटर पर्यंत होता. ओके, हे पण आपलं चुकलं. आता लास्ट ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजे खाली दिलेले सर्व बरोबर आहे. ड्युओडेनम इज नॉट अ पार्ट ऑफ, बरोबर आहे का, नाही. हे खोटी आहे, म्हणजे काय, फॉल्स आहे. हे ट्रू आहे. इलियम इज अ मिडल पार्ट, हे पण फॉल्स आहे. मग फक्त ही दुसरी ऑप्शन मध्ये दिले ते फक्त काय, ट्रू आहे. मग आपले उत्तर जाणार दुसरी, एकदम बरोबर. मग लक्षात आलंय का, आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, दुसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. मी एक डायग्राम नाही आणलं, मग तुम्हाला दाखवलं असतं किती मस्त पद्धतीने आपलं एलिमेंटरी इथं ट्रॅक संपलं असतं. ओके, चला, जे तुम्हाला काय करायचंय, ही असणार आहे आजसाठी एमसीक्यू ऑफ द डे. तुम्हाला काय करायचंय, याची उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचंय आणि ह्याची डिस्कशन म्हणजे ह्याची आन्सर आपण येणाऱ्या नेक्स्ट एपिसोडमध्ये, म्हणजे आपले 35व्या एपिसोडमध्ये ह्याला सॉल्व्ह करून टाकणार आहे. पहिलाच क्वेश्चन हीच असणार आहे. ओके, थोडी क्वेश्चन मोठे वाढते, पण ही असला क्वेश्चन तुम्हाला सिनियर बेसमध्ये, सीएचओ मध्ये पण येऊ शकतो आणि डीएमएर मध्ये, आणि अजून कुठली आपलं नॉर्सेट मध्ये पण येऊ शकतो. चला, काय म्हणते बघा, अ प्रेग्नेंट वुमन, बघा प्रेग्नेंट वुमन आहे, विजिटिंग द अँटीनेटल क्लिनिक कंप्लेंट्स. बघा काय म्हणते, प्रेग्नेंट वुमन आहे, विजिटिंग केले अँटीनेटल क्लिनिकल कंप्लेंट्स, म्हणजे अँटीनेटल व्हिजिटला आले आणि व्हिजिटला आले, क्लिनिकल कंप्लेंट्स करते. काय, दॅट सी गेट्स अ फ्रिक्वेंट लेग क्रॅम्प, म्हणजे काय, तिला फ्रिक्वेंट लेग क्रॅम्प होते आणि अँड पेन ड्युरिंग द नाईट, आणि रात्री त्रास होत आहे. आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोप्राइट इंटरव्हेन्शन टू बी सजेस्टेड फॉर द क्लायंट. तुम्ही आता खाली दिलेले कुठले इंटरव्हेन्शन करणार ही क्लायंटसाठी. डॉर्सिफ्लेक्शन विथ अ नी एक्सटेन्शन एक्सरसाइज, कम्प्लिटेड बेड रेस्ट इज ॲडवाइज्ड, यूज ऑफ अ कंप्रेशन, ऑल ऑफ द. खाली दिलेली सगळी तुम्हाला कुठली सजेशन करणार आहे तुम्ही इंटरव्हेन्शन, तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. मग आता आपली जे सीएचओ एस्पिरंट्स आहे त्यांच्यासाठी कुठली कुठली, आपलं टार्गेट सीएचओ तर एकदम सुरुवातच आहे. ही आपली एक्झामिनेशन होईपर्यंत सुरू असणार आहे, पण आपलं त्रिशूला ही कंटिन्यू सुरू असणार आहे. त्याच्यासोबत कुठली, ही ब्रह्मास्त्र पण सुरू असणार आहे. आणि ऑलरेडी आपण ही कव्हर केलेलं आहे, कुठली, जे समुदाय आरोग्य अधिकारी 2023 मध्ये झालेले एक्झामिनेशन, कुठली, PYQ आपण ऑलरेडी डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यामधनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपली कुठली पण एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे. ओके, चला, मग आता काय करायचं, शेवटला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही क्वेरी विचारू शकता किंवा फीडबॅक देऊ शकता, त्रिशूल सिरीजबद्दल असो आणि डायरेक्ट सिरीजबद्दल. आणि तुम्हाला काही इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करत असेल तर ते पण आम्हाला सांगा, आम्ही ते कव्हर करून टाकूया. आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी असेल तर त्यांना काय, ही आपली चॅनल एमएन न्यूज शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, आपण लगेचच भेटूया परत आपल्या त्रिशूल सिरीजमध्ये लवकरच. तेपर्यंत तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करत राहायचंय. कधीपर्यंत, आपल्याला जेपर्यंत ऑर्डर भेटत नाही तेपर्यंत आपलं जे कंटिन्यू असायला पाहिजे स्टडी. ओके, बघा सगळीकडे सगळी मुलं कसं आहे, इकडे काय तरी झालं, तिकडे काय नसेल, एकदम डिस्ट्रॅक्ट होतात. बरं का, तुम्हाला काय करायचंय, एकदम कॉन्सन्ट्रेट आहे तुमच्या सिलेबसवरती आणि तुमचं स्टडीवरती. असं नाही बाबा ते आलं ते गेलं, आपल्याला काही विचार नाही करायचं. एक्झाम येतील जातील, फक्त एकच एक्झाम नाही, आपल्याला भरपूर एक्झाम भेटते लिहायला. बरं का, म्हणून काय, फक्त काय, आपलं सिलेबस आपल्याला कम्प्लीट असायला पाहिजे आणि आपण कुठले पण क्वेश्चन येऊ द्या त्याला ट्रॅकल करायला आपण आपल्याकडे जेवढी नॉलेज पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, कंटिन्युअली स्टडी करायचं आहे. डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचंय. कधीपर्यंत, आपल्याला जेपर्यंत ऑर्डर भेटत नाही तेपर्यंत आपण ही कंटिन्यू ठेवायचं आहे. ओके, काही क्वेरी असेल तर पटकन तुम्ही आम्हाला विचारू शकता. ओके, तेपर्यंत आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. तेपर्यंत अभ्यास करत राहायचं. धन्यवाद.